तुला सकाळपासून काय झालं भांडी घासायला का? हा दुपारची जेवणाची भांडी ती मग लवकर घासायला येत नाही. वाजले किती 6 वाजून गेले. हा काय कामं करत नाही फक्त पोराला घेऊनच बसायचं असते. आणि काय करते तू मग? हा सगळं करायला लागते मग. हो जेवण बनवतीचं आणि काय बाबूला घेतीचं आणि काय. सर्वांना परत एकदा आमच्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आम्ही उठला आता, आमचा बाबू पण उठला तर लवकरच उठतो. आता वैभूचे पप्पा गेले तिकडे पाणी तापवायला म्हणजे शेगडीवर. तर शेगडी पेटवतात तिकडे. लय मस्ती करतो, खूप मस्ती करतो, खूप म्हणजे खूप. अजिबात ऐकत नाही. टोपी बांधले कारण थंड एकदम थंडावा आहे ना त्याच्यामुळं टोपी बांधली. कारण पाऊस पडतोय ना बाहेर त्याच्यामुळं. ते खाली ठेवली तर नुसतं रडायचं म्हणजे घेऊनच स्थिर असं त्याचं म्हणणं असतं. तर ते पाणी तापवायला गेलेत. तर पाणी तापून झालं का मग जेवण पण करायचं आहे, आंघोळी करायची आहे. आंघोळी झाल्यानंतर जेवण करायचं. तर चला मग नंतर भेटूयात. होय काय रे किती मस्ती करतो तू? हां काय झालं काय झालं काय झालं? अगं कसं रडतो. काय काय मम्मा घ्यावं तुला? घ्यावं मम्माने उचलून घ्यावं. मम्माने घेतलं का खुश है ना? मम्माने घेतलं का आम्ही खुश, एकदम खुश. तर त्याला टोपी बांधले कारण गारवा आहे ना बाहेर, पाऊस खूप पडतो त्याच्यामुळं. आणि वरती जे काय कपडे आहेत इग्नोर करा कारण बाहेर रशी आहे. मी थोडी टाकते बाहेर पण वाळत नाही बाहेर, पाऊस पडतो ना त्याच्यामुळं. तर थोडं पाणी गळालं ना कपड्यांमधलं की मग आतमध्ये टाकते. मग ते पंख्यावर वाळून जातात कपडे. आज एवढे कपडे नाही आहेत. तर चला काय म्हणते तू? तर आंघोळी करायची आता, पाणी तापत ठेवायला गेले वैभूचे पप्पा. तर आंघोळी करून मग जेवणाला लागायचे. वैभू बाहेरच गेले तिच्या पप्पासोबत. तर आता नाश्त्याला पण बनवायचं आहे काहीतरी. जेवण शेगडीवरच बनवणार आहे, नाश्ता काहीतरी गॅसवर बनावं लागणार आहे. तर चला मग आम्ही तुम्हाला नंतर भेटूया. चला. तर आंघोळ झाली, फ्रेश झाले, भांडी पण झाली, फक्त आता कपडेच राहिले. देवपूजा पण झाली आणि आता जेवणाला लागले. तर मी आज शेगडीवरच जेवण बनवते. तर अख्खे चणे असते ना त्याची भाजी बनवणार आहे आज. तर चणे शिजवलेत, तिकडे शेगडी पेटवले. ते मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळात. त्या बाजूला शेगडी पेटवले. तर चणे शिजवून घेतले भाजी बनवायचे म्हणून. आणि आता भात ठेवला आहे. तर आधी सकाळी पाणी पण तापून झालं, आमच्या बाबूचं पण पाणी तापून झालं. आता त्याला आंघोळी पण घालायची. तर पाऊस चालूच आहे. तर मग अशी खूप पाऊस पडत होता त्याच्यातूनच ये जा करते. हाय कर वैभव. आमची वैभव तिचे केस काढलेत कारण केस खूप वाढलेले नाहीत. गरमी खूप होती ना त्याच्यामुळे केस तिचे छोटे केलेत. कारण खूप त्रास होतो गरमीने, पूर्ण घामोळे भरलेले डोक्यामध्ये, पूर्ण अंग भरलेलं तिचं घामोळ्यानं. म्हणून केस पण बारीक केले तिला त्रास नको व्हायला म्हणून. तर बघा वैभूचा आणि तिच्या पप्पाचा नाश्ता झाला, बाबूचा पण झाला नाश्ता करून. आता मला नाश्ता करायचा आहे. तर आधी भात ठेवला आहे. तर आधी तिकडे बघावं लागतं, लक्ष द्यावं लागतं. कारण शेगडीतली लाकडं 1-2 जरी लाकडं असतं ते पुढं करावी लागतं त्याच्यासाठी. तर चला दाखवते तुम्हाला थोड्या वेळ. ते देवपूजा झाली, एकदम छान वाटतंय. नाश्त्याला आज मी सकाळी कांदे पोहे केलेले आहे ना वैभव, कसे झालेले तर आमची वैभव बघा कशी दिसते. तर काय बोलायचं आहे, सकाळपासून पाऊस चालू आहे, अजिबात आराम नाही घेता. पाऊस बाबूची मस्ती चालू आहे, खाली खेळतोय तो. तर आज जेवणामध्ये हे बनवणार म्हणजे भात बनवणार आहे. आणि भात शिजवून तडका, त्याला जिऱ्याचा तडका देणार आहे, म्हणजे जिरा राईस बनवणार आहे शिजवून. आणि ह्याची चण्याची भाजी बनवणार आहे. तर मला खूप आवडतं, तर आज बनवणार आहे ते साधेच पद्धतीचं जेवण. आणि संध्याकाळी बघू भाकरी आणि पिठलं आहे ना वैभव आमची खेळत असते नसते, काय ना काय करत राहते. पूर्ण उन्हामध्ये फिरून पूर्ण काळी झाली, कोळी झाली. पहिली चिंटुकली होती, आता मोठी झाली माझी बघू. पाणीच आहे सगळं पावसाने. घराच्या खालून पाणी जातं सगळीकडे, एकदम शेवाळी लगेच येते. आणि जपून चालावं लागतं कारण शेवाळीवर पाय वगैरे पडला ना तर पडायची शक्यता असते. इकडे शेगडी आता हे सगळे राग पडले, तुम्हाला वाटत असेल असं काय स्वच्छता नाही, पण कचरा काढलाय, ती राग पडले त्याच्यामुळे असं आहे. ते इथे शेगडीवर भात ठेवला आता. आणि इकडे लाकडे भरून ठेवलेत पावसासाठी, कारण माहीत होतं असं सिलेंडरचा प्रॉब्लेम आहे, आम्हाला सिलेंडर भेटणार नाही म्हणून.
इकडे लाकडे भरून ठेवलेत. ते काय आता शेगडीला काय एवढी लाकडं लागत नाही, कमीच लागतात लाकडं. म्हणजे 1-2 लाकडे जरी लावले ना तरी होऊन जातं. तर आता लावते मी. असे लावावे लागतात. तर इकडे हे सगळं आहे ते इग्नोर करा. हे राखच आहे पडलेली, म्हणजे ह्याची निखाऱ्याची. तर असं लावायला लागतं. जाम बसले, कसं जळत येतं ना मागं, त्याच्यामुळं लावायला लागते. झालं आता भात झालं की झालं. त्याला मी गॅसवरच फोडणी देते. तर बघा हा भुस्सा असा आणतो आहे. लाकडाचा भुस्सा माहीत असेल तुम्हाला. हा भुस्सा भरतो आधी शेगडीमध्ये आणि मग 1-2 लाकडं लावली का होऊन जाते. तर चला भेटते तिकडे पण लक्ष द्या. तर अशी असते गावाकडची लाईफ, छान वाटतं. पाऊस पडतो, लय पडतो पाऊस पडतो सगळं. हां आले. आता पण चालूच आहे पाऊस. तर जाते घरामध्ये. कागद लावला कारण पावसाचं पाणी आतमध्ये येतं, त्याच्यामुळे लावावं लागतो कागद. सकाळपासून चालू, रात्रभर पण पडतोय, सकाळपासून पण चालूच आहे. कामच करून देत नाही. सकाळी तेवढं थांबलेलं, तेवढं फक्त भांडी उरकून घेतली. आता आंघोळी केली तर कपडे पण धुवायचे. तर नाही थांबतच नाही, त्याच्यामुळे ना शांत बसावं लागते कारण खूप भिजायला होतं. तुला सकाळपासून काय झालं भांडी घासायला का? हा, दुपारची जेवणाची भांडी ती. मग लवकर घासायला येत नाही. वाजले किती? 6 वाजून गेले. हा, काय कामं करत नाही, फक्त पोराला घेऊनच बसायचं. त्याने काय करते तू मग? हा, सगळं करायला लागते मग. हो, जेवण बनवतीचं आणि काय बाबूला घेतीचं आणि काय वैभूला तर मीच बघतोय. मग वैभू पण लहान आहे, वैभूला पण सांभाळायला लागते. तर बघा आमच्याकडे वातावरण असं आहे. आता तुमच्याकडे कसं वातावरण आहे ते सांगा. पाऊस आहे का? आता रोज पावसाचीच व्हिडिओ येणार आहेत वाटते. कारण पाऊस लय भरपूर लागला आहे आमच्याकडं, त्याच्यामुळे काय भरपूर काय खरं नाही. होय बघा वैभू काम करते आमची. वैभू इकडे बघ जरा. वैभू हाय कर सर्वांना, हाय कर. हो, पण मी सांगितलंय तिला, माहिती आहे का? जा वैभू मदत करता मम्मीला म्हणून. तर बघा अंड्याची भाजी अशी मिस्टरांनी बनवले. म्हणजे अंडी बारीक बारीक करून अंड्याचे तुकडे केलेत अंड्याचे. आणि भाकरी बनवले ते ज्वारीची भाकरी बनवले. तर मिस्टरांनी आज भाजी बनवली. तर कधी कधी मिस्टर बनवतात, छान वाटतं खायला. आता जेवण करते कारण खूप भूक लागली आणि पाऊस आमच्याकडे कंटिन्यूच चालू आहे. तर तुम्हाला माहितीच आहे कोकणात पाऊस भरपूर आहे. तर आता जेवण करते आणि आता व्हिडिओ पण मी इथेच थांबवते. तर व्हिडिओला प्रेम द्या, व्हिडिओ बघा. व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. चला मग बाय, उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू.